विषारी नागाला दूध पाजून उपयोग नाही असं आपण ऐकत आलोत। रावेरमधल्या वाघोड गावच्या लोकांनी मात्र भूतदयेचं अनोखं उदाहरण समोर ठेवलंय। त्यांनी महादेवाच्या मंदिराजवळ जखमी किंग कोब्रासारख्या अतिविषारी नागाला वाचवलं। त्याच्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि त्याला जीवदान देखील देण्यात आलंय। बघूयात। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात। मात्र जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात वाघोड इथे आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली। मुंगुसाच्या हल्ल्यात एक किंग कोब्रा जखमी झाला। या विषारी नागाला सर्पमित्रांनी वाचवलं। शल्यचिकित्सकांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून किंग कोब्राला चक्क जीवदानही दिलं। सर्प वाचवणं आमच्यासाठी फार मोठं आव्हान होतं, कारण की अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे फार कधीतरीच येत असतात। परंतु आमच्या सर्व टीमने, मी डॉक्टर रणजित पाटील तसेच माझ्याबरोबर डॉक्टर स्वरूप लिंगायत आणि डॉक्टर स्नेहल मोटेगावकर, आम्ही तिघांनी त्या सर्पावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली। आता तो सर्प त्याचा जीव वाचला असून 8-10 दिवसानंतर त्याला जंगलामध्ये पुनश्च एकदा त्याच्या आदिवासामध्ये सोडण्यात येईल। वाघोड इथं महादेव मंदिर आहे। त्या मंदिर परिसरात गेले काही वर्ष हा एक नाग अनेकांनी पाहिलाय। मात्र त्याचा कोणताही त्रास नसल्यानं नागरिकांनी त्याला इजा पोहोचवली नव्हती। त्यामुळे जेव्हा हा नाग मुंगुसाच्या हल्ल्यात जखमी झाला, नागरिक त्याच्या मदतीसाठी धावले। त्या नागाला मी त्वरित किसन देवराम महाजन सर्पमित्राला बोलवून आणलं आणि त्या सर्प आपलं सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। रणजित पाटील यांनी त्यांच्यावर एकदम चांगल्या प्रयत्नाने उपचार केले। त्याला 12 टाके बसले आणि तिथून त्यांनी ते गोळ्या औषधी स्प्रे लिहून दिले आम्हाला। ते स्प्रे घेऊन आम्ही आता त्याची चांगली देखभाल करत आहोत। चांगले स्प्रे सकाळ संध्याकाळ त्याचे व्यवस्थित स्प्रे मारतात, त्याला दूध अंडे सर्व व्यवस्थित आम्ही बघत आहोत आणि आता त्याची तब्येत चांगल्या पद्धतीने ठीक आहे। सर्पमित्र श्रीकृष्ण महाजन यांनी नागाला रावेर पशु चिकित्सा केंद्रात दाखल केलं। तर पशुविकास अधिकारी डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर स्नेहल मोटेगावकर, डॉक्टर स्वरूप लिंगायत यांनी नागावर यशस्वी शस्त्रक्रिया केली। मागे आमच्या गावात शिवमंदिरावर नाव निघालं होतं, मोठा नाव। तिथे मुंगसाची त्याची भानगड चालली होती। त्याला मी सोडून सणा रावेरला नेले सरकारी दवाखान्यात। त्याचा उपचार केला। ते रणजित डॉक्टर होते, त्यांनी त्यांना टाचे गिचे मारून स्प्रे मारून त्यांचं ऑपरेशन केलं आणि मग नंतर मी घरी घेऊन सणा त्याला एक आठवडाभर वागवलं आणि चांगलं वळायच्या नंतर मी त्याला सोडून दिलं। कोब्रा जरी विषारी असला तरी तो स्वतःहून मानवावर हल्ला करत नाही किंवा त्याला डिवचल्यानंतरच तो आपल्यावर हल्ला करतो आणि आपल्याच चुकांमुळे या काही सर्पदंशाच्या घटना घडतात त्या आपल्याच चुकांमुळे घडत असतात। आणि सर्पमित्रांनी या विषारी कोब्राला वाचवून एक चांगला संदेश समाजाला दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या डॉक्टरांनी अथक परिश्रम घेऊन त्याची शस्त्रक्रिया केली आणि यशस्वीपणे त्याला जीवदान दिले, हे खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे। कोणताही नाग हा कितीही विषारी असला तरी तो त्याला इजा झाल्याशिवाय माणसावर हल्ला करत नाही। मानवी चुकांमुळे साप चावण्याच्या घटना बऱ्याच वेळा समोर येतात। अशा परिस्थितीत रावेरमधील घटना सकारात्मक असल्याचं मत प्राणी मित्र व्यक्त करतायत। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.